स्वर्गीय भाऊसाहेब पुणकर, अ, आपले कामगार मंत्री आकाशदादा पुणकर आणि सागरदादा यांनी विश्वास ठेवून जी मला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि ज्या आपल्या प्रभागातल्या मूलभूत सुविधा आहे, अ, पिण्याचे पाणी, नंतर नाली, नंतर दिवे, विद्युत दिवे याकडे मी आवर्जून लक्ष देईन. आणि आपल्या प्रभागामध्ये ज्या नाली समस्या आहे, मी प्रत्येक भागात जे फिरून आली मला दिसलं तर त्या मी ताबडतोब पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्या ज्या नागरिकांनी माझ्यापर्यंत ज्या आणल्या आहे की स्वतःच्या समस्या आणल्या आहे, त्या मी पारदर्शकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि मी क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे या क्रीडा क्षेत्रामध्ये मला मुलींसाठी आणि मुलांसाठी काय वेगळं करता येईल याचा मी जरूर विचार करेन. माझ्या प्रभागासाठी मी स्वच्छता, कचरा कचरा साफ करण्यासाठी वगैरे जे काही करायचं असेल तर ते मी स्वतः लक्ष घालून पूर्ण करेन आणि नागरिकांच्या समस्या पूर्ण करेन. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या योजना असतात त्या मी सगळ्या नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करेन. प्रभाग 5 वाला विश्वास, पारदर्शकतेचा प्रभाग बनवणे आणि हेच माझं मुख्य ध्येय राहणार आहे. पण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात, आपल्याला आपल्या घरच्यांकडून कशा प्रकारे सहकार्य मिळत आहे, कशा प्रकारे सपोर्ट आहे आपल्याला, काय सांगाल? सगळ्यात पहिले तर मला माझ्या सासूबाईंनी खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. त्यांचा जर सपोर्ट नसता तर मी हे पाऊल उचललंच नसतं. दुसरं म्हणजे माझे पती, माझे मिस्टर प्रसाद डोरले यांचं तर समाजसेवा हे सगळ्यांनाच माहिती आहे. प्रभाग 5 मध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांची जी समाजसेवा करण्याची जी शैली आहे ती तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आमचे एकता मंडळाचे जे सदस्य आहे आणि हे भाजपाचे जे सगळे कार्यकारिणी मंडळ आहे त्या सगळ्यांची मला खूप मोलाची साथ भेटलेली आहे. तुम्ही निवडून आल्या नगरपालिकेमध्ये, तर आपण सर्वप्रथम आपल्या प्रभागासाठी काय काय करणार आहे, काय करणार? मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले ज्या समस्या आहे प्रभाग 5 मधल्या तर त्याचा पहिले आराखडा तयार करेन आणि त्या कशा काय मला पूर्ण करायच्या आहे, जसे रस्ते, नाल्या, नंतर सगळ्यात मोठा प्रश्न तर आमच्या प्रभागामध्ये रस्त्यांचा आहे. प्रभाग 5 मध्ये तर त्याचं काँक्रीकरण, डांबरीकरण, नंतर पावसाळ्याच्या पहिले ज्या नाल्यांचा प्रश्न आहे, नाले, तर त्यातला कचरा बाहेर काढणं, नंतर त्या जी जी कचऱ्याची गाडी जाते त्याच्यात ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करायचा, याकडे जास्त लक्ष देईन. आणि जे माझ्या प्रभागातले जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था अशी असं बगीचाच्या स्वरूपात बगीचाचा प्राधान्य देईल व तिथे त्यांना बसण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी जागाची सुविधा देईल. आणि म्हणजे आणि प्रत्येक नागरिकांना मी म्हणजे एनी टाइम मला ते त्यांच्या समस्या सांगू शकतील असं मी नियोजन करेन माझ्यासाठी.